शरद पवारांशी छगन भुजबळ भेटतायत याचा अर्थ काही महाराष्ट्राच्या आणि जे या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत, ज्या त्या ठिकाणी सामाजिक घडामोडी आहेत, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी विकासात्मक काही चर्चा असतील, सामाजिक चर्चा असतील, जे काही राज्यामध्ये राजकारण सुरू असतं यामध्ये कधी ना कधी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते भेटत असतात। त्यामुळे मला वाटतं ही भेट जी आहे ही भेट कुठल्या कारणाने होत आहे हे भुजबळ साहेब भेट झाल्यानंतर सांगतील। छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती, त्यांचे वक्तव्य, त्यांची ओबीसी आंदोलनासंदर्भात, ओबीसी आरक्षणासंदर्भात टोकाची भूमिका, एकूणच काय वाटतं, एकूणच वेगळा निर्णय घेईल भुजबळ की महायुती सोबत असणार, काय वाटतं? मला भुजबळ साहेबांचा आत्तापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये। छगन भुजबळजी असा कुठलाही निर्णय घेणार नाही ज्यामध्ये महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हिताचं जे रक्षण महायुती करते आहे त्या महायुतीला कुठलंही त्या ठिकाणी कमी जास्त होईल। महायुती पुढच्या काळात टिकेल आणि पुन्हा या महाराष्ट्रात सरकार येईल याकरता भुजबळ साहेब नक्कीच महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील।